आणि भारतानं पाकिस्तानला मोठा दणका दिला, तो कराचीमध्ये। अवकाशानंतर समुद्रातही भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं। पाकिस्तानला महत्त्वाच्या अशा कराची बंदरावरच भारतीय नौदलानं हल्ल्यामागून हल्ले केले आणि 14 पेक्षा जास्त स्फोटांच्या आवाजांनी कराची बंदर हादरून गेलं। भारतीय नौदलाच्या या धडक कारवाईनंतर घाबरगुंडी उडालेल्या पाकिस्ताननं कराची बंदरातही ब्लॅकआउट केलं। 1971 नंतर पहिल्यांदाच भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या कराची बंदराला टार्गेट केलं। आणि पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतानं थेट पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपर्यंत धडक दिली। भारतीय हवाई दलानं इस्लामाबादवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले, त्यामुळे इस्लामाबादमध्ये हाहाकार माजला। कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलं। केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची झोप भारतीय सेनेनं उडवली। पाकिस्तानातल्या 16 शहरांवर भारतानं जोरदार प्रतिहल्ला करत हाहाकार माजवला। अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ पाकड्यांवर आली। आणि भारताला ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या हवाई दलाची भारतानं झोप उडवली। भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं गारद केली आहेत। चीनने दिलेले पाकिस्तानचे 2 JF-17 आणि अमेरिकेच्या एका F-16 विमानाचा भारतीय हवाई दलानं लक्ष्यभेद केला। भारतानं 2 विमानं पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या